शॉट आहे। छान त्याला शेजवान चटणीमध्ये डिप केलेला आहे। नमस्कार मंडळी, मी रसिका बागवे आणि स्वागत आहे तुमचं माय लेखी या चॅनल वरती, जिथे अन्न, वस्त्र, निवारा आणि कोकण या वेगवेगळ्या विषयांवर मी व्हिडिओ घेऊन येत असते। तर मंडळी, आज तुमच्यासाठी मी घेऊन आला एक पोटभर फूड व्लॉग। आता पोटभर मी का म्हणते, कारण मी आज आली आहे महाराष्ट्रातल्या पहिल्या वहिल्या कोळी रेस्टॉरंट मध्ये। आणि हे जे रेस्टॉरंट आहे ना, इकडचं सी फूड बरंच फेमस आहे। खूप लोकांनी मला रिकमेंडेशन केलं होतं की इकडचं सी फूड नक्की ट्राय कर। आजवर मी मालवणी सी फूड बरेच ट्राय केलेत, सो पहिल्यांदा काहीतरी डिफरंट म्हणजे सी फूड मध्ये डिफरंट म्हणजे कोळी व्हेरियंट ट्राय करणार आहे। कारण एकूणच इकडचे एम्बियन्स बघून मला एक अंदाज आलाय की इकडे खूप काहीतरी भारी खायला मिळणार आहे। तर इथे मस्त छान बोट आहे, छान कटआउट्स लावलेत आणि ओव्हरऑलच एक कोळी घराचं जे वाइब असते ना, ती इथे आहे। तर चला आज जाऊयात आणि इकडचं सी फूड, इकडचं जे पदार्थ आहे ते ट्राय करूयात, चला। तर मंडळी, त्याहून महत्वाचं म्हणजे या दरवाजाचं जी कडी आहे ती तुम्ही बघू शकता की याला कोयत्या लावलाय आणि खूप कमाल वाटते। हे एक बोली ना मी मगाशी, कोळी घराची जी वाइब आहे ती आलेली आहे। तर चला आज जाऊयात। मंडळी, या संपूर्ण रेस्टॉरंट मधले प्रत्येक कोपरे आहेत ना, एका कोळी घराची आपल्याला वाइब देतात। आणि हा जो कोपरा आहे ना, तो मला प्रचंड आवडलाय। तुम्ही बघताय की ते छान अशी भांडी आहेत पितळेची आणि एक वेगळी वाइब येते। त्यामुळे आज तर मी इथे बसूनच जेवणावर ताव मारणार आहे। तर चला आता बसते मी इथे, कारण हा कोपरा मला प्रचंड आवडलाय। तर मंडळी, हे मिहाय कोळीचा मेन्यू कार्ड आहे आणि आता आपण मेन्यू कार्ड मध्ये बघूयात की काय काय ऑप्शन्स आहेत ते। सो बार्बिक्यू सूप्स आहेत, तर इथे काही त्यांचे सिग्नेचर डिशेस आहेत। तर त्यातला आपण लॉबस्टर इन बटर गार्लिक सॉस मागवला आहे आणि बाओ मध्ये सुद्धा आपण चिकन खिमा बाओ मागवलंय आणि इथे ओरिएंटल स्टार्टर्स सुद्धा आहेत। त्याचबरोबर चिकन स्टार्टर्सचं ऑप्शन आहे, फिश फ्रायचं ऑप्शन आणि इथे ग्रेव्ही मध्ये काही ऑप्शन्स आहेत, म्हणजे प्रॉन्स मसाला, खेकडा मसाला, परत फिश मध्ये मेन कोर्स आहेत, प्रॉन्स सुका, खेकडा सुका। परत इथे थालीचे ऑप्शन आहेत, तर याच्यातले आपण पॉपलेट थाळी मागवली आहे आणि खेकडा थाळी मागवली आहे। सो तुम्ही बघू शकता प्राइस रेंज। आपण जी खेकडा थाळी मागवली ती 480 रुपयाची आहे आणि सुरमई थाळी आहे 490 ची, पण आपण आज पॉपलेट थाळी ट्राय करतोय आणि ती 560 रुपयांची आहे। मंडळी, आता मी आले आहे मिहाय कोळीच्या किचन मध्ये। आणि तुमचं नाव काय? अंकुश आहे। तुम्ही किती वर्ष काम करता इथे? 8-9 वर्ष। आता आपण काय पाहणार आहे सर? पॉपलेट तवा फ्राय पाहणार आहे। त्याआधी कसं फ्राय होतोय पॉपलेट ते पाहूया। फिश फ्राय मसाला आहे, त्याच्यात लसूण पेस्ट, कोथिंबीर पेस्ट, मिरची पेस्ट सगळं मिक्स करून पोळी मसाला ऍड करून सगळं हे करून बनवलेलं आहे। त्याला आता आपण पॉपलेट फ्राय आपलं पॉपलेट फ्राय झालेलं आहे, रेडी। तर मंडळी, आता आपण यांचे स्टार्टर्स ट्राय करतोय आणि यातले काही सिग्नेचर डिशेस आहेत। तर स्पेशली मला एक सांगायचं आहे
की मला ज्यांनी रेकमेंडेशन केलं होतं त्यातली एक व्यक्ती माझ्या बाजूला बसली, हर्षू माझी बहीण. आणि हर्षू सी फूड फारच कमी खाते आणि तिने मला सांगितलं होतं की इकडचं सी फूड ट्राय कर. आणि तू बोलली होती की हे जे प्रॉन्स, क्रंची प्रॉन्स शॉट आहेत ते खूप कमाल लागतात. सो ट्राय करू मी. सो मी हे ट्राय करते. आणि हे खूप असं कमाल सजवलंय, जे काही सजवलंय ते खूप असं अट्रॅक्टिव्ह वाटतंय. बघा तुम्हीच, असं मेयो लावलंय आतमध्ये आणि खूप असं डेकोरेटिव्ह असल्यामुळे ना खूप कमाल आहे. छान त्याला शेजवान चटणीमध्ये डिप केलेलं आहे आणि छान क्रंची दिसते. कमाल आहे, मस्त ट्राय आहे. माझ्यासोबत आज विवेक दिदी सुद्धा आहे. तर कसं वाटतं एकूणच इकडे आल्यावर? इथे एकदम छान वाटतंय आणि एकदम ट्रेडिशनल आहे हा लुक. तर त्यांनी असा पारंपरिक ठेवला आहे, असं भांडी वगैरे, रेडिओ वगैरे, असं एकदम ट्रेडिशनली जसं असतं तसं वेगळी वाईब येते. एकदम वेगळी वाटते. हो, हा ऍक्च्युली प्रॉपर तसंच वाटतं. सो जिजूंनी आज मागवली आहे खेकडा थाळी आणि हो. मागवली पापलेट थाळी. सो मला असं वाटतं की मी खेकडे जास्त फारसे खात नाही, खूप कमी खेकडे खाते. कमी खाते. सो बघूया यांना थाळी आवडते का. हो. तर मंडळी, आता आपण नेक्स्ट ट्राय करतो आहे चिकन खिमा बाव. आणि हे छान असं सजवलेलं आहे. मी पण हे फर्स्ट टाइम ट्राय करते. सो तुम्ही आता यातलं स्टफिंग बघू शकता. खूप सुंदर असं स्टफिंग आहे आणि टेम्पटिंग आहे. मजा येणार आहे खायला. चिकन खिमा बाव ट्राय करते आणि हे एक वडापाव सारखी फिलिंग येते मला खाताना. सो आपण ट्राय करूयात. चविष्ट खिमा आहे आणि ज्या भाज्या टाकल्यात ना त्याचा एक छान क्रंचीनेस आणि छान फ्लेवर येतोय, त्यामुळे खाताना अजून मजा येते. मे बी आतमध्ये काही चटणी सुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा एक छान वेगळा फ्लेवर येतोय. सो कमाल आहे हे. आता मी ट्राय करतो इकडचे शॉर्ट्स. आणि हे जे त्यांचे शॉर्ट्स आहेत ना, हा जो ग्रीन वाला आहे तो आहे पान शॉट आणि हा जो जांभळ्या रंगाचा दिसतोय तो आहे जामून शॉट अर्थात. सो मी जामून शॉट ट्राय करते, हर्षू पान शॉट करते. चिअर्स. फ्लेवरफुल शॉट आहे एकदम. जे आपण गावी जांभळं खातो ना, आणि आमचे खूप उद्योग व्हायचे. जांभळं साडी खाली ती अशी टांगून आणि काठीने जांभळं अशी त्या झाडांवर मारून जांभळं खाली पाडायची आणि असे रस वगैरे करून खायचो. आणि ती आज मला आठवण जागी झाली. खूप कमाल शॉट आहे, अप्रतिम. आपल्या समोर आता 2 थाळ्या आहेत. त्यातली एक आहे पहिली म्हणजे पॉपलेट थाळी आणि दुसरी आहे खेकडा थाळी. आणि त्याचसोबत स्टार्टरचा एक ऑप्शन आपण मागवलाय, तो म्हणजे बटर गार्लिक सॉस मधलं लॉबस्टर आहे हे. आणि हे खूप असं टेम्पटिंग आणि असं बटरी दिसतंय. सो चला ताव मारूयात. सो मंडळी, आता मी लॉबस्टर ट्राय करते. छान बटरी असं हे लॉबस्टर दिसतंय. कमाल आहे. ज्यांना असं गार्लिक खूप आवडतं ना त्यांनी हे मस्ट रेकमेंडेशन आहे माझा. छान वाटतंय. सो मला अशा भाज्या खायला आवडतात नेहमीच, म्हणजे कशातही असू दे. सो आता मी हे ट्राय करते. कॅप्सिकमने एक वेगळा फ्लेवर येतो आणि तो मला नेहमी आवडतो. आणि बटर कॅप्सिकम हे कॉम्बिनेशनच कमाल आहे. सो ओव्हरऑल एक छान जुळून आलं. हे मस्त आहे, रेकमेंड आहे, नक्की रेकमेंडेशन आहे, ट्राय करा. तर मंडळी, आता मी खाते खेकडा मसाला थाळी. तर यामध्ये आहेत वडे, खेकडा मसाला, करी आहे, सोलकडी आहे आणि हे एक पारंपरिक आयटम याच्यामध्ये ऍड केलेला आहे, तो म्हणजे प्रॉन्स कांजी. आणि एक सूप टाईप एक आहे हे. आणि त्यासोबत आहे ओला जवळा, परत
कोशिंबीर आणि खोबऱ्याची चटणी आहे. तर चला सुरुवात करूयात वड्यांनी. सो छान अशी ही थिक ग्रेव्ही आहे. कमाल कमाल आहे. स्पायसी आहे थोडी आणि वाटण छान थिक ग्रेव्ही आहे. आणि तो एक खेकड्याचा जो एक तो रस असतो ना, तो पूर्ण त्या ग्रेव्ही मध्ये उतरलाय. त्याच्यामुळे ओव्हरऑलच ते खाताना मजा येते आणि तो फ्लेवर असतो ना एक खेकड्याचा, तो जाणवतोय. कमाल आहे. सो आता मी हे जे प्रॉन्स कांजी जे आहे ना ते ट्राय करते. हे पण खूप फ्लेवरफुल आहे आणि मला असं वाटतं आपण सूपच्या इथे ह्याला बदली करू शकतो. म्हणजे एखादी थाळी ही परिपूर्ण असते हे असं का म्हणायचं, तर सूप म्हणजे आपण आता कुठला एखादा पदार्थ खाल्ला तर त्याच्या आधी आपण सूप मागवतो, मग त्यानंतर बाकी सगळं जेवतो. सो ही एक थाळी परिपूर्ण आहे. मस्त भात पण आहे त्यासोबत आणि वडे, मसाला आहे, सोलकढी सुद्धा आहे जिरवणीसाठी आणि हे प्रॉन्स कांजी म्हणजे स्टार्टर सुद्धा आहे. सो परिपूर्ण अशी ही थाळी आहे. नक्की ट्राय करा. तर मंडळी आता आपण ट्राय करतोय पॉपलेट थाळी आणि याच्यामध्ये एक छान फ्राय केलेला, आपण मगाशीच पाहिलं की मस्त मसाल्यात, कोळी स्पेशल मसाल्यात हा जो पॉपलेट आहे तो छान फ्राय केला. आणि त्याचसोबत जे आपण खेकडा थाळीमध्ये पाहिलं तसंच करी आहे, सोलकढी आहे, हे प्रॉन्स कांजी आहे, परत ओला जवळा आहे, कोशिंबीर आहे, चटणी आहे हिरवी खोबऱ्याची आणि भाकरी मागवले मी फिश सोबत. सो चला भाकरी खाऊन पाहूया. सो आता आपण भाकरी सोबत पॉपलेट फ्राय ट्राय करतोय. छान आहे. म्हणजे आता मी मालवणी फिश फ्राय खातेच नेहमीच, पण आता हे जे आहे ना, तो जो कोळी मसाला वापरलाय ते म्हणाले जसं वेगळा आहे थोडा, तर त्याची जी टेस्ट आहे ती जाणवते याच्यामध्ये की काहीतरी वेगळं आहे आणि छान असं मसालेदार आणि वेगळे मसाले वापरून केलेलं आहे. सो वेगळं आहे. ज्यांनी कोळी सी फूड ट्राय नाही केलं त्यांनी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि मला सी फूड आवडतं, मला मासे खायला आवडतात. सो मी हे खाणार आहे. आवडलंय मला हे. आणि स्पेशली फिश सुद्धा छान फ्रेश आहे, त्याच्यामुळे खायला मजा येते. जेव्हा मासे फ्रेश असतात ना तेव्हा ती थाळी खाण्यात जास्त मजा येते. सो खाऊयात. राईस खाते. आपल्याला थाळी सोबत असा राईस येतो. सो मी तो राईस घेतलाय आणि आपण करी ट्राय करणार आहोत. तरी थोडी करी टाकूया. छान करी सुद्धा थिक आहे. सो छान भातात कोलसवून करी आणि राईस खाऊयात. मस्त आहे. अगदी घरची चव आहे. कमाल आहे. आणि मला म्हणजे जी मला याच्यामध्ये पण थोडं डिफरंट वाटलं चव, जशी मालवणी असते त्याच्यापेक्षा थोडी डिफरंट वाटली. सो कमाल आहे. मी दोन्ही थाळी टेस्ट केल्या आहेत आणि मस्त होत्या, मजा होत्या, पोट भरलेलं आहे छान. आणि एंड आहे तो मी आता सोलकढीने करते. सोलकढी पिऊयात. मला प्रचंड आवडते सोलकढी, मी नेहमी पिते. हे सुख आहे. तर मंडळी मी मस्तपैकी थाळी एन्जॉय तर केलीच आहे, नंतर सोलकढी सुद्धा प्यायली जिरवणीसाठी. आणि मला यांनी इकडे रेकमेंड केलं की इकडचं जे स्पेशालिटी आहे मोदक आईस्क्रीम, म्हणजे आपण डेझर्ट तर खातोच जेवण झाल्यानंतर, सो यांचं एक मोदक आईस्क्रीम म्हणून स्पेशालिटी आहे. सो ते आपण ट्राय करतो. आणि सोबत पेरूचं आईस्क्रीम सुद्धा घेतलंय. पेरूचं आईस्क्रीम मी पहिले ट्राय केलंय, पण आपण यांचं पहिलं जे यांची स्पेशालिटी आहे मोदक आईस्क्रीम ते ट्राय करूयात. सो आता मी मोदक आईस्क्रीम ट्राय करते.
कमाल आहे हे. म्हणजे मला गोड पदार्थ खायला खूप आवडतात आणि मोदक तर मला प्रचंड आवडतो आणि आईस्क्रीम आणि मोदक हे कॉम्बिनेशन कमाल लागते. आणि जो खोबरं असतं ना आपलं ते लागते आतमध्ये, त्यामध्ये एक वेगळा फ्लेवर म्हणजे मोदकाचा जो फ्लेवर आहे तो पूर्ण उतरलाय. कमाल लागतं हे करायलाच हवं तुम्ही ट्राय. तर मंडळी मी तर आईस्क्रीम एन्जॉय करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा. रेस्टॉरंटचा जे ऍड्रेस आहे आणि डिटेल्स आहेत ते मी डिस्क्रिप्शन मध्ये देतेच आहे. नक्की या. आणि ठाण्यामध्ये असे भरपूर ठिकाणं आहेत जी तुम्ही एक्सप्लोर केलीच पाहिजे. तर त्या केलीच पाहिजेच्या लिस्टमध्ये हे रेस्टॉरंट हमखास ऍड करा, कारण इकडे यायलाच हवं आणि इकडचे हे वेगवेगळे डिशेस ट्राय करायलाच हवा. तुमच्या प्रियजनांना ही व्हिडिओ शेअर करा आणि त्यांच्यासोबत हे रेस्टॉरंट नक्की व्हिजिट करा. बाकी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर जर हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की फॉलो. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि माय लेकीच्या व्हिडिओ पाहत राहा.